मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय। शहापूरमधील गोठेघर जवळ मालवाहतूक ट्रक बस यामध्ये अपघात झालेला आहे आणि एकूण 4 गाड्या एकमेकांना धडकलेल्या आहेत। या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे तर जखमींना शहापूर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। हे दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उमेश यांच्याकडून। उमेश, नेमकं काय घडलंय? जवळ 3 जणांचा मृत्यू झाला जागीच। एका मागे एक 4 गाड्या आल्या, त्याही गाड्या या ट्रकला आणि बसला धडकल्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडलेला आहे। अजून जखमी झालेली लोक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अशी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। आणि संपूर्ण नाशिक मुंबई महामार्ग हा वाहतूक कोंडीने जाम झालेला आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अशा प्रकारच्या घटना अनेक वेळा या ठिकाणी होत असतात। सकाळी धुका पडला होता, त्यामुळे हा अपघात झालाय की कशामुळे अजून कारण अस्पष्ट आहे। श्वेता, अगदी तर सकाळी धुकं पडलं होतं आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे। 6 वाहनं एकमेकांना धडकलेली आहे। यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नमस्कार।